सर्वात मोठी बातमी पार्थ पवार यांनी काल रात्री राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती। आज पुन्हा त्यांनी वरळीच्या शुभदा निवासस्थानी नेत्यांची बैठक घेतली। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या। त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीला जय पवारही उपस्थित होते। तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित होते। या बैठकीत पक्षाच्या अंतर्गत वादावर चर्चा झाली। पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जाण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं। 2 दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली होती। तब्बल 3 तास त्यांच्यात चर्चा झाली। या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली। आजच्या बैठकीत या भेटीचा मुद्दा उपस्थित झाला। पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय नक्की चर्चा झाली, अशी नेत्यांनी विचारणा केली। त्यावर पार्थ यांनी काही खास चर्चा नाही, वैयक्तिक विषयांवर चर्चा झाल्याचं पार्थ यांनी सांगितलं। सच्चिदानंद सिंह यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली। सच्चिदानंद सिंह यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केलं। पक्षात काही अडचण असेल तर वरिष्ठांना सांगा, अशा पद्धतीने पत्र लिहिणे योग्य नाही, असं मत नेत्यांनी व्यक्त केलं। या पत्राला लवकरच पक्षाकडून उत्तर दिले जाणार असून सच्चिदानंद सिंह यांच्यावर देखील कारवाई करण्याचे संकेत बैठकीत देण्यात आले आहेत। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकीबाबतची माहिती दिली। पक्षाच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली। अजून काही स्थानिक पातळीवरच्या बैठका झाल्या होत्या। आज आम्ही व्यापक चर्चा केली, सविस्तर चर्चा झाली। विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्याच्या संघटनेच्या दृष्टीने चर्चा झाली, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं। तसेच सच्चिदानंद सिंह यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करायची ती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली।